कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही। जो आडवा येईल त्याला आडवा करा। विष्णू साठे तुम्हाला मदत करेल। वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना। सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा। आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या। सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला। दोषारोप पत्रात माहिती। वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार। आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख। मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओही सीआयडीच्या हाती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी। हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्र सुनावणी होणार। विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढणार। 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या। कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त। मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। आकाच्या आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। धसांकडून मागणी कायम। तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू। दमानी यांचा जाहीर इशारा। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद। जेलमधील महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून समोर। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती। अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून। कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बस चालकाच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार सुरूच। नांदेड आगाराची बस थांबून पुन्हा काळं फासलं। धाराशिवच्या उमरगा स्थानकात बस दाखल होताच आगार व्यवस्थापकांना सांगितला प्रकार। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश। कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत। पुढील सुनावणी मे मध्ये होणार।